आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वाळवा तालुक्यात शिवसेनेतर्फे शिंदे गट 5 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल। गौरव नायकवडी यांची माहिती। वाळवा तालुक्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या वतीने आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी शिवसेनेच्या वतीने 5 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद जागांसाठी अधिकृतपणे अर्ज भरण्यात आले आहेत। धनुष्यबाण या चिन्हावर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या गौरव नायकवडी म्हणाले की आम्ही केवळ निवडणूक लढवण्यासाठी नव्हे तर विकासाचा नवा टप्पा गाठण्यासाठी मैदानात उतरले आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर जनहितकारी योजनांचा आम्हाला मोठा आधार आहे। या योजनांमुळे महिला भगिनींचा आणि सर्वसामान्यांचा शिवसेनेवर आणि महायुतीवर मोठा विश्वास आहे। यावेळी नायकवडी नेमके काय म्हणाले ते पाहू। वाळवा तालुक्यामध्ये महायुती घटक पक्ष शिवसेनेच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आज सकाळी त्या ठिकाणी आलो आणि 5 पंचायत समिती आणि 2 जिल्हा परिषद ह्या आम्ही शिवसेनेच्या वतीनं लढवतोय आणि ह्या ठिकाणी आम्ही हे आज दाखल केलेले आहेत। आम्हाला अशी खात्री आहे की महायुती त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या विश्वासानं लाडक्या बहिणींच्या साथीनं या सगळ्या सीटा चांगल्या बहुमतानं निवडून येतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे आता जिल्ह्यातील 2 जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती 5 तर आपल्या या टोटल मतदारसंघासाठी तुम्ही काय विजन ठरवलंय का जे विजन घेऊन तुम्ही आज मतदारासमोर जाणार आहात? आमचं विजन विकासाचं विजन आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिवसेना पक्ष हा लाडक्या बहिणींना कोणतीही अडचण न येऊन देणारं काम करतो। वैद्यकीय क्षेत्रामध्ये आमचं काम आहे आणि येणाऱ्या कालावधीत मतदारसंघामध्ये मोठा विकासासाठी निधी आणण्यासाठी नगरपालिकेंना निधी देण्यासाठी आणि ह्या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये MIDC सारखे विषय आहेत जे आम्हाला शब्द पक्षाने दिल्यात ते पूर्णपणे आम्ही पूर्ण करणार आहे। पण विकासाचं विजन घेऊन आम्ही ह्या ठिकाणी निघालेलो आहे। येणाऱ्या ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये आणि एक पंचायत समिती ज्यादा गट आहे त्याच्यामध्ये कोट्यावधीचा निधी आम्ही आणलेला आहे आणि ते सर्व मतदार बंधू भगिनींना माहीत आहे की हा शिवसेनेतून काम झालं आहे, हे खासदार फंडातून काम झालं आहे। खासदार धैर्यशील दादांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बराच विकास निधी आला। पानंद रस्ते प्रत्येक गावामध्ये आम्ही ह्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळं एक विकासाचं विजन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहे। आपल्या मतदारसंघामध्ये आपण एका कारखान्याचे संचालक म्हणून पण काम करता। शेतकऱ्यांशी तुमची नाळ जोडलेली आहे आणि पंचायत समितीची नाळ ही शेतकऱ्यांशी जोडलेली आहे। तर शेतकऱ्यांच्यासाठी काय विशेष कार्यक्रम तुमचा असणार आहे का किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांसाठी आम्ही निचरा प्रणालीचं कार्यक्रम आणतोय जेणेकरून ज्या आपल्या भागामध्ये शाळपट जमिनी आहेत त्याच्यामध्ये निचरा पाईपलाईन झाल्या पाहिजेत। शेतकऱ्यांच्या बाबतीत हुतात्मा सहकार कारखान्यातून आमचे कामं चालूच असतात, पण त्याबरोबर पक्षामार्फत जे जे आम्हाला शेतकऱ्यांसाठी करता येईल ते आम्ही निश्चितपणे करेल। महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेला एक चांगलं वातावरण आहे। महानगरपालिकेमध्ये पण आपले उमेदवार बऱ्यापैकी सगळे निवडून आले आहेत। तुमच्या रणनीती या जिल्हा परिषदेत कशा असणार तुमची? महायुती म्हणून ह्या ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय आणि भविष्यात सुद्धा जिल्हा परिषद निवडून आल्यावर सुद्धा आमची ही युती आहे असे अखंडपणे राहील। आणि ह्या ठिकाणी जे आम्ही 2 जिल्हा परिषद आणि 5 पंचायत समिती आम्ही ज्या लढतोय त्या फक्त शिवसेना ह्या चिन्हाच्या धनुष्यबाणाच्या वतीनं लढतोय।